वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सुसर्वदा. नमस्कार. मागच्याच भागामध्ये आपण देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी याचं महत्त्व बघितलं किंवा एकूणच एकादशीचं व्रत कसे चालू झाले. उत्पत्ती एकादशी म्हणजे काय, उत्पत्ती एकादशीतून प्रत्येक एकादशीला उपवास ठेवल्याने, शुचिर्भूत होऊन नामजप केल्याने, देवाची पूजा केल्याने काय पुण्य प्राप्त होतं, हे सगळं आपण बघितले. आता देवउठणी एकादशी झाल्यानंतर जो तुळशी विवाह केला जातो त्याबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत. तर तुलसी विवाह म्हणजे काय, किंवा प्रत्येक घरामध्ये तुळशीचं रोप ठेवणं किंवा तुळशीचं झाड ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे, हे आपण आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बघूया तुलसी विवाहाची रंजक कथा. तर फार पूर्वी जालंधर नावाचा एक राक्षस होता. राक्षस म्हणजे काय, की तो राक्षसी कुळामध्ये जन्मलेला होता. तो राजा होता, राक्षसांचा राजा होता, सूर्याचा पुत्र होता, समुद्राचा मुलगा होता, अत्यंत शक्तिशाली, बलशाली. पण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर त्याची जी पत्नी होती वृंदा, तर ती अत्यंत पतिव्रता, शालीन अशी स्त्री होती. ती खूप देवाची भक्ती पण करायची, पण ती कशासाठी, तर माझ्या नवऱ्याला, माझ्या पतीला चांगलं आयुष्य लाभावं यासाठी. त्यामुळे जालंधरची सगळी शक्ती ही त्या वृंदाच्या भक्तीमध्ये दडलेली होती. म्हणजे जोपर्यंत वृंदा पतिव्रता आहे तोपर्यंत जालंधर हा कुणाकडूनच पराभूत होऊ शकत नव्हता. असं सगळं असताना जालंधर हा एक एक करून सगळी राज्य जिंकायला लागला. असं करत करत त्यांनी तिन्ही लोकांवर राज्य प्रस्थापित केलं. तो देवलोकात गेला. सगळ्या देवांना त्यांनी स्वर्गातून पळवून लावलं आणि मग सगळे देव भयभीत होऊन शंकराकडे गेले. शंकरांनी सगळ्या देवांचं समजून घेतल्यानंतर त्या जालंधरशी युद्ध करायला प्रारंभ केला. खूप युद्ध झालं, खूप दिवस हे युद्ध चाललं, पण तरी देखील जालंधरचा पराभव होताना कुठेच दिसत नव्हता. मग मात्र सगळ्यांना आता कळायला लागलं की याची शक्ती तरी काय आहे. तर मग हे सगळे मिळून हे विष्णू भगवानकडे गेले. भगवंताला म्हणाले की हे देवा, महादेव शंकर हे ज्याच्याशी युद्ध करत आहेत असा तो जालंधर आहे. तो अजिबातच कुठल्याच ह्याच्यावर पराभूत होत नाहीये, कुठल्याच मार्गावर पराभूत होत नाहीये, कुठल्याच तऱ्हेनं पराभूत होत नाहीये. तर तुम्ही काहीतरी उपाय करा आणि हे सगळं जो काही त्यांनी त्रैलोक्यावर राज्य मिळवलेलं आहे त्याला पराभूत करण्यासाठी तुम्ही मदत करा, आमच्यावर कृपा करा, अशी आळवणी विष्णू भगवानांकडे केलेली आहे. मग आता विष्णू बघतात की ही जालंधरची शक्ती जी आहे ती कशामध्ये आहे, तर वृंदाचे जे पातिव्रत्य आहे त्याच्यामुळे त्याच्या सभोवताली अभेद्य कवच असं निर्माण झालेलं आहे. म्हणजे जालंधरला हरवायचं असेल तर त्या वृंदाचं पातिव्रत्य भंग करणं हे महत्त्वाचं आहे. मग हे करण्यासाठी म्हणून शास्त्राच्या पलीकडे जाऊन भगवान विष्णूंनी हे जालंधरचं रूप घेतलेलं आहे आणि त्या पतीच्या रूपात ते वृंदाच्या कक्षामध्ये जातात आणि पती आला असं बघून वृंदा त्यांची पाया पडते. पाया पडताना त्यांच्या पायाला त्यांचे पदस्पर्श करते आणि पदस्पर्श झाल्या झाल्या तिचं पातिव्रत्य भंग पावतं आणि इकडे युद्धामध्ये भगवान शंकर हे सहजरित्या जालंधरला हरवून टाकतात. हे सगळं समजल्यावर वृंदाला कळतं की आपण फसवलं गेलो आहोत, आपल्यासोबत छल झालेला आहे, कपट झालेला आहे. हे असं सगळं बघून वृंदा ही इतकी शालीन स्त्री असते, तिच्या बाबतीत हे झालं म्हणून भगवान विष्णूंना सुद्धा मनामध्ये खेद असतो. हे सगळं झाल्यावर वृंदा एक खूप कठोर शाप असा देते. समोर जे भगवान विष्णू उभे असतात त्यांना खूप चिडून असा शाप देते की तुम्ही माझ्यासारख्या कुलीन स्त्रीचं, शालीन स्त्रीचं तुम्ही भंग केलेला आहे, पातिव्रत्य भंग केलेला आहे, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता शिळा होऊन जाल. या शापामुळे भगवान विष्णू हे शाळीग्राम रूपात रूपांतरित होतात आणि तेव्हापासून भगवान विष्णूंचंच
प्रमाण म्हणजे शाळीग्राम मध्ये रूपांतर झालेलं आहे. एक दुसरा शाप देखील वृंदा देते. ती म्हणते जसं मी आता पतिवियोगाने दुःखी झालेली आहे तसे तुम्ही सुद्धा तुमच्या पत्नी वियोगामुळे दुःखी व्हाल. त्यामुळे याच्यानंतर जेव्हा रामायण घडले म्हणून राम आणि सीता यांच्यामध्ये वियोग झाला आणि त्यामुळे भगवान राम यांना पत्नी वियोगामुळे खूप दुःख सहन करावे लागले. हा देखील त्या वृंदाचा शाप होता. हे असं सगळं झाल्यावर हे 2 शाप त्यांना मिळाले. त्यांच्या मनात खेद होता. त्यामुळे ते दोन्ही शाप त्यांनी हसत हसत स्वीकारले. ते शिळा झाले आणि पुढे वृंदा ही सती गेली. जालंधर सोबत सती गेली. हे सगळं झाल्यावर भगवान विष्णू या सगळ्याच्या पलीकडे आहेत. जरी त्यांचं रूप हे शाळीग्रामात रूपांतरित झालेलं असेल तरी देखील भगवान विष्णू या सगळ्याच्या पलीकडे आहेत आणि तिचं शालीनता बघून, तिची आपल्या पातिव्रत्य बघून, तिच्या पतीप्रती तिचं समर्पण बघून त्यांनी तिला असा वरदान दिलेलं आहे की जेव्हा जेव्हा ती सती गेल्यावर पुन्हा तू जन्म घेशील तेव्हा पृथ्वी तलावर तुलसीच्या रूपात, तुलसी झाडाच्या रूपात म्हणूया किंवा तुलसीच्या रूपात, तुलसी वृक्षाच्या रूपात तू जन्म घेशील आणि तू मला अत्यंत प्रिय होशील. जे जे कोणी मला तुलसीचं पत्र, तुलसीचं पान वाहतील त्यांची पूजा ही सफल होईल. म्हणजे विष्णूची पूजा कुठल्याही प्रकारची असू देत ही तुलसी पत्राशिवाय सफल होत नाही. कारण स्वतः विष्णू भगवानांनी हा तुलसीला आशीर्वाद दिलेला आहे किंवा वरदान दिलेलं आहे. त्यामुळे हे जे वरदान आहे म्हणून तुलसी हे तुळसपत्र हे अत्यंत पवित्र समजलं जातं. प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशीचं झाड हे असलंच पाहिजे असा संकेत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरात तुळस ही छान निरोगी स्वरूपात ही असलीच पाहिजे. रोजच्या रोज आपण तुळशीला पाणी घातलंच पाहिजे. आणि हे देवउठणी एकादशी झाल्यानंतर शाळीग्राम रूपातील श्रीकृष्ण आणि तुलसी यांचा विवाह लावून दिला पाहिजे. त्यामुळे घरामध्ये समृद्धी, शांतता आणि समाधान नांदते असा संकेत आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री पंढरीनाथ महाराज की जय. वृंदायै तुलसी देव्यै प्रियायै केशवस्य च विष्णुभक्तिप्रदे देवी सत्यवत्यै नमो नमः.